सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे, बिकॉज आज मी जाते एंगेजमेंटला आणि माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट आहे. तर मी खूप हॅपी पण आहे आणि खूप इमोशनल पण आहे. बट ती हॅपी आहे तर मी पण हॅपी आहे. आणि त्यामुळे त्या म्हटलं चलो आता आपण आवरूया, कारण की मी रेडी होण्यासाठी जाणार आहे दीक्षाच्या घरी आणि तिथून दीक्षा, मी, हर्षू, मेरी आम्ही चौघीजणी जाणार आहेत. तर मी थोडा वेळ पहिले जस्ट उठली आहे, आता जाते मी आंघोळ वगैरे करते आणि मी निघणार आहे दीक्षाच्या घरी जायला आणि तिथून रेडी होऊन जाणार आहे गाऊच्या एंगेजमेंटला. तर माझ्यासोबत स्टे करून राहा तुम्ही लोक पण आणि पूर्ण ब्लॉग बघा. सो चलो मी जाते, आवडते पटकन. तर आता वाजता आहे 3:45 आणि मी आता दीक्षाकडे जाण्यासाठी निघते आणि तिथून मी रेडी होणार आहे आणि एंगेजमेंटसाठी जाणार आहे. तर माझी बॅग मी भरली आहे आणि नॉर्मल सामान घेते मी मेकअपचं आणि तिकडे जाणार आहे. मी कपडे वगैरे चेंज करेल आणि तिथून रेडी होऊन मी जाणार आहे. तर दीक्षाचा ऑलरेडी मला 2-3 वेळा कॉल आलेला आहे. तर चला आपण पटकन निघूया आणि भेटूया दीक्षाच्या घरी. मी आता दीक्षाच्या घरी आली आहे आणि आता वाजताय 4:30 आणि माझा घागरा पण इकडे रेडी आहे. मी हा ट्राय करणार आहे आणि हर्षू पण आलेली आहे. हर्षू तुझा घागरा कुठे आहे? माझा घागरा उलट आहे. तर हा हर्षूचा घागरा आहे आणि हा माझा घागरा. तर आता मी हा ट्राय करतो आणि दीक्षा मॅडमचं जेवण सांगते, आम्हाला बोलवत पण नाही. सो चलो आता मी जाते घागरा ट्राय करायला. माझा घागरा ट्राय करून झालाय, पण आमच्या दीक्षा मॅडम आहे, त्यांनी फेसला चारकोल लावलाय. मी तुम्हाला दाखवते. देव इकडे, देव इकडे. एक क्लिप. तरी हा मॅडमनी चारकोल लावायला घेतले आणि हर्षू आणि आम्ही फक्त ड्रेसर ट्राय करतोय. काय हर्षे? आणि हर्षदा इकडे कपडे ट्राय करते. स्टे ट्यून गाईज. मी तिला पण दाखवणार आहे की ती कशी दिसते. बट लुक एट माय घागरा. फ्रेंड आली आहे मेरी, जिच्यासाठी आम्ही थांबलो होतो. मेरी से हाय. अजून रेडी का नाही झालीये? होईल ना आता. मी घागरा घालून बसली एवढ्या लांबून येऊन आणि इथल्या इथे राहून रेडी नाही झालीये का? असं लेट कमर्स. तुझी एंगेजमेंट असेल तेव्हा काय करशील? सबसे पहले. बट कोई नाही, आता मेरी पण पटकन आवरतीये कारण की 5 वाजतायत आणि आम्हाला जायचंय लवकर. जा मेरी पटकन. तर मी रेडी झालीये आणि आता वाजतायत 6. तो कार्यक्रम पण 6 वाजताच आहे, पण या लोकांचं आवरतच नाहीये. दीक्षा किती रेडी होणार आहे? असं वाटतं की दीक्षाचीच एंगेजमेंट आहे तिकडे, आवरतच नाहीये तिचं. मेरी आणि मेरी तर 10 महिन्यापासून मेरी इकडे आहे. मेरीचा लुक दाखव इकडे. वाव, छान दिसते. एवढा वेळ का लागला? चलो आता निघूयात आपण. सर्वांचं ऑलमोस्ट झालंय आणि आता आम्ही निघतोय. चलो रेडी झालेलो आहे. हर्षू ऑलरेडी रेडी होऊन बसली आहे. इथे मेरी आहे आणि देव काहीतरी घ्यायला गेली आहे आणि आता मी जस्ट निघतोय बिकॉज टाइम झालेला आहे ना मेरी. अजून ट्रेन पण बघायची. स्टे ट्यून गाईज. गावला भेटेपर्यंत तिचे पण आपण व्हिडिओ घेऊ, तिच्यासोबत पण घेऊ. बघा असेलच ऑफकोर्स तिच्या एंगेजमेंटला जातोय तर चलो आता आम्ही ऑलरेडी निघतो. मी तर निघते. चला रे. तर मी तर निघालेली आहे आणि आता हे लोक पण येणार. मी ऑटो पकडली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत स्टेशनला. बसा पटकन. आम्हाला घेऊन चला. काय थांबा बस हर्षू. सरळ देऊ इकडे. हा चला ना आता. एक सीट हे का 4 आहे? मी बघितलंच दिसत नसेल ना. बाय. 4 जण आहेत. सुरू पण होती. तो आता आम्ही जातोय स्टेशनला. तर आता अर्चना आणि दीक्षा गिफ्ट घेण्यासाठी गेले आहेत आणि मी आणि मेरी आम्ही पुढे थांबतोय ऑटोमध्येच, कारण की आज इकडे मार्केट आहे तर खूप गर्दी आहे. त्यामुळे आम्ही पुढे थांबतोय आणि त्या दोघी गिफ्ट घ्यायला गेले कारण की गिफ्ट राहिलं होतं. फायनली या गिफ्ट मिळालेलं आहे. मेरी गिफ्ट दाखव. आमचं गिफ्ट आलेलं आहे पण आम्हाला माहिती गिफ्ट काय आणलंय तुम्ही लोकांनी? प्रेम आहे महाराजांची. चलो ऑलरेडी लेट झालंय. 1 घंटा लेट आहेत आम्ही लोक. किती लागले? आणि अजून आम्ही जातो स्टेशनवर. काय करूया? त्यासाठी आमची ट्रेन गेली. आम्ही ऑटोतून उतरलो आणि जस्ट ट्रेन गेली आणि दीक्षा गेली होती तिकीट काढायला. हर्षे इथे बघ पण येतच नाही.
कुठे? थोड्या वेळासाठी आपली ट्रेन गेली की नाही. हो ना. आम्ही उतरलो ऑटोतून आणि ट्रेन गेली. पण खरं? आहे पाठीमागून. माझी शपथ. आम्ही तिकीट वगैरे काढलेत आणि ट्रेन आली की फक्त जायचं. स्ट्रगल करत चालला. स्ट्रगल करत चाललंय. पण 1 घंटा लेट येत आपण. टाइम ऑलरेडी झालाय. पण ठीक आहे, एवढ्या time ला आपली थोडी एंगेजमेंट आहे. त्याला चालतं. जायचं बुक केला. कार्यक्रम चालू. मॉलमध्ये एंटर केलंय आणि आता आम्ही जातोय आणि पाठीमागे अजून काही फ्रेंड्स आलेले आहेत. वरती जायचं आहे हर्षू. हो. मे बी इकडे वरती जायचं. मॉल वरती आहे आणि मे बी सुरू झालाय कार्यक्रम, कारण की आम्हाला आवाज येतोय आणि आता आम्ही पण जातोय वरती. आम्ही हॉलमध्ये आलेलो आहेत आणि गाव अजून स्टेजवरती नाही आली आहे. ती मेकअप रूममध्ये रेडी होती. तर बघू कधी भेट होते गावसोबत. त्या मॅडम कार्यक्रम बघण्यात बिझी आहेत. आता चेंज करायला गेली आहे दुसरी साडी घालायला आणि आम्ही इथे बसलो. दीक्षा कुठे असते बोर होते घरी. होईलच, तुमचा साखरपुडा नाही आहे ना म्हणून आपण हसवायला विचार हसता तुला साखरपुडा कधी लग्न कधी असेल या गावाच्या बोल अर्जी कधी आहे. तुला काय करतो? तुझं बोलवलं तेवढं महत्वाचं आहे ना. माईक कुठे आहे? मला बोलवे जातोय. हॅलो हॅलो हॅलो. तर गावला गिफ्ट देऊन झालंय आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी जातोय आणि दीक्षा आणि मेरी कुठे गेलेत काय माहीत, पण ठीक आहे आता आम्ही जातोय. आता आम्ही जेवायला आलो. जेवण पण आलं. तर आता आम्ही जेवतो आणि कारण की साडेनऊ ना. चला आता आमचं जेवण वगैरे झालं. 9:30 वाजले आणि 9:30 वाजलेत. तर आता मी सांगते
घरी आता आम्ही जातो स्टेशनला. तर हा ब्लॉग माझा मी इथेच एंड करते आणि एक सेकंड पहिलं बाहेर निघूया. हा तो फोन करू राहिले ना ताई फोन करू बोल त्याला याला दिलेला त्याला तर आम्ही जातोय घरी आता. ऑटो पकडायला आहे. ऑटो बघतोय आणि स्टेशनला जातोय. मग जातोय घरी कारण की 9:30 होत आहेत. तर हा माझा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण की गरमीने वाट लागली आहे. तिथे AC होती पण आता वाट लागली आहे. तर हा माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.